हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर आज आपण पाहणार आहोत माईची सकाळ अगदी शांत आणि हरिपाठाने कशी होते. उच्चारता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवा तारण नित्य नेम नाम ते प्राणी रिकामा अर्ध घडी राहू नको नटिका व्यवहार सर्व हा संसार वायर झार हरिविन नाम जाण हरिमुखे मना पुण्याची गणना. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. ओम सूर्यदेवाय नमः, ओम खगाय नमः, ओम भास्कराय नमः, ओम आदित्याय नमः, ओम सूर्यदेवाय नमः, ओम खगाय नमः, ओम भास्कराय नमः, ओम आदित्य. चला तर मग दिवसाची सुरुवात करूया प्रभूच्या नामस्मरणाने. सकाळची वेळ, उगवत्या सूर्याची कोवळी किरणं, पक्ष्यांचा गोड आवाज आणि प्रसन्न असं वातावरण, आणि घराच्या आजूबाजूला पूर्ण पिकांची हिरवळ आणि हिरवळ, भीमा नदीचा सुंदर असा नजारा. अशा सुंदर सकाळी सर्वप्रथम देवाचे स्मरण करून दिवसाची सुरुवात माझी माई करते. आणि आम्हाला सगळ्यांनाच हे जाणवतं की त्याच्यातून एक वेगळीच ऊर्जा मिळत असते. आजचा दिवसही आनंदी आणि मंगल जावो अशी सर्वांना आपण प्रार्थना करूया. आता देवघर स्वच्छ करून देवपूजा केली. देवाला हळद कुंकू, फुले आणि नैवेद्य अर्पण केले. प्रत्येक दिवशी देवपूजा करताना मनातील सर्व चिंता विसरून फक्त देवाशी संवाद साधण्याचा प्रयत्न ती करत असते. आपल्या घरावर, कुटुंबावर आणि सर्वांवर प्रभूची कृपा सदैव राहो हीच ती प्रार्थना करते. दररोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर हरिपाठ म्हणण्याची तिची ही वेळच आहे. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांनी दिलेला हरिपाठ म्हणजे भक्तीचा अमूल्य असा खजिनाच आहे जणू. दररोज हरिनाम घेतल्याने मन शांत होतं आणि सकारात्मक विचार येतात आणि दिवस अधिक आणि सुंदर असाच वाटतो. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आता तिने तुळशीचीही पूजा केली. तुळशीला पाणी घातलं, दिवा लावला आणि मनापासून नमस्कार केला. भारतीय संस्कृतीत तुळशीला अत्यंत पवित्र स्थान आहे. तुळशीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि मंगल वातावरण होतं. देवपूजा झाल्यानंतर आता गरमागरम चहाची वेळ. सकाळचा 1 कप चहा म्हणजे दिवसाची सुंदर अशी सुरुवात. चहाचा सुगंध, शांत वातावरण आणि देवाच्या नामस्मरणानंतर मिळणारा हा क्षण खूपच समाधान देणारा असतो. वेलची, अद्रक, गवती चहा असा मस्त फ्लेवरवाला चहा तिने बनवला. आता घरच्यांसाठी प्रेमाने नाश्ता आणि स्वयंपाक बनवणं ही दुसरी स्टेप. स्वयंपाक करतानाही मनात सतत देवाचं नाम असतं. प्रेमाने बनवलेलं अन्न हेच खरं प्रसादासारखं असतं. त्यानंतर माईने पूजा केल्यानंतर तात्यांनीही देवाला नमस्कार केला. मस्त कलरफुल अशी राधाकृष्णाची मूर्ती देवघरामध्ये आहे. त्यांना हळदी कुंकू लावून अतिशय मनोभावे असा नमस्कार तात्यांनी केला. देवाची पूजा झाल्यानंतर तिने तात्यांचं आणि आजींचं दर्शन घेतलं आणि आता वेळ झाली आहे मस्त कडक गरमागरम असा चहा पिण्याची. तर आम्ही सर्वांनीच पोर्चमध्ये बसून मस्त चहाचा आनंद लुटला आणि छान अशा गप्पा मारल्या. आता वेळ झाली आहे स्वयंपाकाची. माईने हिरवा वाटाणा भिजवून ठेवला होता. मस्त अशा त्याच्या शिट्ट्या काढल्या, उकडून घेतला आणि वाटणासाठी कोथिंबीर, खोबरं, आलं, लसूण, कांदा, टोमॅटो मस्त भाजून घेतला होता. ह्याचं मस्त वाटण तयार केलं आणि आता मस्त फोडणी देऊया. तेल थोडं तापून दिलं आणि त्यामध्ये जिरी, मोहरी मस्त असा तडका द्यायचा आणि जे वाटण आपण बनवलं आहे ते वाटण टाकून घ्यायचं. 1 ते 2 मिनिट अगदी मध्यम आचेवर हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये घालायचा लाल मसाला, काळा मसाला, हळद आणि आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. जेवढं स्पायसी तुम्हाला हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. तोपर्यंत आपला वाटाणा इथे शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असा वाफलून निघाला आहे. त्या वाटणामध्ये आपण हा वाटाणा
घालून घेऊया. अशा पद्धतीने आपली मस्त उकडलेल्या वाटाण्यांची भाजी तयार आहे. चला तर आता भाजीसोबत खायला चपात्या बनवूया. कणिक माझी इथे 5 ते 10 मिनटं भिजून झाली होती. साईडला वाटाण्यांची भाजी तयार आहे. मस्त गरमागरम अशा चपात्या लाटल्या. अगदी सुंदर, शांत आणि पवित्र अशी सकाळ मस्त समाधानी वाटत होतं. फटाफट मी चपात्या लाटून घेतल्या. तुम्ही पाहू शकताय चपाती अगदी टम्म अशी फुगलेली आहे. स्वयंपाक तयार झाला तोपर्यंत माईने तिचं आवरलं आणि शाळेत जाण्यासाठी निघाली. घरातल्या सर्व जबाबदाऱ्या अगदी मनापासून पार पाडून तिची शाळाही ती अगदी मनापासून करते. माझी आई माझा रोल मॉडेल आहे. आई प्राऊड ऑफ यू माई. माई शाळेत गेली आणि नंतर मी मस्तपैकी जेवण केलं आणि मी माझं ऑफिसचं लॉग इन केलं. अशा पद्धतीने आमची सुंदर अशी सकाळ गेली. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.